हाय हॅलो नमस्कार, मी कविता मराठी मॉममध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आहे आमचा औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमधला दुसरा दिवस. तर आता आम्ही आज तर अजिंठाच्या ज्या लेण्या आहेत ना त्या बंद असतात, त्यामुळे आजचा दिवस राहिला आमचा. मंडेला बंद असतात आणि जी वेरूळच्या लेण्या असतात त्या मंगळवारी बंद असतात. जर तुम्ही कोणी येणार असेल तर ही गोष्ट नक्की नोट करून ठेवा. आणि आता आम्ही सकाळी 8:30 वाजले, आता सगळं रेडी वगैरे होऊन निघालो आहे. पवनचक्की, बीबी का मकबरा ह्या दोन गोष्टी बघायला. तर इथे खूप बोर्ड ना कमी लावलेले आहेत एखाद्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी, त्यामुळे जरा जास्त विचारत जावं लागतं. तर तसं चाललं आहे. आता पवनचक्कीच्या इथे निघालेलं आहोत, तिच्यानंतर बीबी का मकबरा तुम्हाला सांगितलं तसं, आणि मग तिथून जाणार आहोत यांच्या माहेरी म्हणजे माझ्या सासरी. तर आम्ही सगळे तिकडेच निघालो आहोत. 8 दिवस आहोत आम्ही इथे तिकडे सगळेच जण आहेत. तर त्याला छान वाटतं. आणि मेन तर इतक्या वर्षाने गुढीपाडवा आम्ही सगळे एकत्र साजरा करू. पहिल्यांदा माझ्या लग्नाला तर इतके वर्ष झाले, पण पहिल्यांदा असं होईल की आम्ही एकत्र असणार आहोत गुढीपाडव्याला. नाहीतर कधी आईबाबा इकडे असतात, कधी आम्ही तर तिकडेच असतो. मी कधी इथे कधी साजराच नाही केला. तर असं तर चला आजचा दिवस कसा जातो बघूया. आणि आहे चांगला आहे, बघण्यासारखं आहे. एका दिवसात तुम्ही सगळं आटपू शकता. इकडचं बघण्यात जास्त नाही आहे इतकं, पण एका दिवसात तर नक्की सगळं तुम्ही हे करू शकता, कव्हर करू शकता. अरे वा, गार्गीने एक पोजच पकडून ठेवली आहे बघ. जा पुढे, जा पुढे जाऊन कर. बस का मंदिर किती मस्त आहे. खाली आहे पिंड खडकेश. म्हणजे काय चालतंय मला कळलंच नाही. कुठे? ओके हां ओके ओके. हे गाडी हां ये इकडे बघूया ना काय आहे. आणि सॉरी मी पवनचक्की बोलली होती. पवनचक्की नाही पानचक्की म्हणतात है ना हो. पानचक्की 300 वर्ष जुनी आहे. आणि त्यांनी सांगितलं त्या रूममध्ये जाऊन बघा सगळं बघूया काहीतरी. सकाळ लवकर आहे, संध्याकाळी येत असणार लोक. आणि इथे ना अशा बॅग्सचे शॉप्स खूप आहेत. जिकडे तिकडे तुम्हाला हे दिसणार. आणि पानचक्कीमध्ये एंटर करण्याचे 10 रुपये तिकीट आहे. चल ये, तोच गेला पहिले. काय बघायला जाऊ नका म्हणा. पानचक्की काही कामाचं नाही. ते जातं फिरतंय आणि जात्या थ्रू जे काही मोटर कनेक्शन आहे ना तर ते इथे पाणी येतं. बस एवढंच आहे पानचक्की, बाकी काहीच नाही. आणि कोणी इथे जास्त माझ्या मध्ये येत पण नाही, त्याच्यामुळे 10 रुपये वेस्ट होणार तुमचे. आणि असं पण नाही की इथे कोणी काही आपल्याला सांगू शकेल की हे ॲक्च्युली काय आहे, कसं आहे वगैरे, असं काही नाही आहे इथे. 600 वर्ष जुनं हे खरंच असेल. किती वर्ष तरी जगते कारण हे पारंब्या सुटतेच गेला. बापरे किती जुनं आहे वडाचं झाड. लटका तुटून जाईल.
आम्ही आलोय बीबी का मकबरा बघायला. औरंगाबादमधलं म्हणजे संभाजीनगरमधलं खूप महत्त्वाचं स्थळ म्हणजे पर्यटन स्थळ आहे हे, जे सगळे लोक बघायला येतात. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते खूप मस्त बांधलेलं असतं. हे जुनं जे आहे ना बांधकाम, खरंच त्याला काही तोड नाही. आणि ते चिंचेचं झाड दिसलंय, त्याच्यावर चाललंय कारभार. आणि 25 रुपये तिकीट आहे. 14 वर्षाखालील मुलांपर्यंत फ्री आहे. म्हणून आम्ही 2च तिकीटं काढल्यात असं. तर चला आता बघूया बीबी का मकबरा. याला मिनी ताजमहल सुद्धा म्हणतात ना. बघूया. तिकडे तिकडे वा, कसं दिसतं गार्गी. काय दिसतंय यार. मग पप्पांचीच कॉपी केली ना त्याने. तसं नाही, त्याच्या आईसाठी इतकं चांगलं बांधलं, मग त्याने त्याच्या बायकोसाठी बांधलं. किती उंच, किती कोरीव काम बाबा. मकबऱ्याची पूर्ण माहिती इथे आहे. यह खूबसूरत मकबरा औरंगजेब की पत्नी दिलरास बानो उर्फ राबिया उद दौरानी की याद में सन 1651-1661 के बीच में बनाया गया था. यह लाल बेसॉल्ट पत्थर के बने एक ऊंचे चौक पर कबूतरे पर खड़ा है. चबूतरे के किनारों पर जालीदार रेलिंग लगी हुई है. खूप मस्त केलेला आहे. अच्छा, मी का वाचते, इथे मराठी आहेच. अष्टकोनी मनोरे स्वतंत्र उभे आहेत. त्यांच्या शीर्षभागावर घुमटाकार मंडप आहे. या मिनार सलामी मुद्रेत निर्माण केलेल्या आहेत. त्या आपल्या अक्षपासून थोड्या बाहेर संपूर्ण माहिती. काय कैऱ्यांनी लगबगलेलं झाड आहे हे. हा हा हा, सुंदर. मला याच्यापेक्षा हे जास्त आवडलं. काय दिसतायत कैऱ्या, तुम्हाला क्लिक दिसतायत की नाही माहित नाही मला. हे बघा, आपल्याला ना असे झाडं कमीच बघायला मिळतात. कैऱ्यांनी अशी भरलेली झाडं. आहा. जर तुम्हाला याबद्दल सगळी माहिती हवी असेल तर तुम्ही हा QR कोड स्कॅन करून सगळी माहिती मिळवू शकता. हा आहे बीबी का मकबरा. याच्या मागे चलो, आमचं झालेलं आहे. आम्ही निघालोय आता बाहेर. बोलायचं या बघा, दिल्ली दरवाजा. या सिटीमध्ये लव सिटी ऑफ गेट्स असं सुद्धा एक छान स्टॅच्यू आहे. कारण की इथे भरपूर दरवाजे आहेत. जसा रंगीन दरवाजा सिटी ऑफ गेट्स म्हणतात. सिटी ऑफ गेट्स म्हणतात. ओके, मला नाही माहिती. भरपूर दरवाजे. रंगीन दरवाजा, भडकल दरवाजा बघितला आम्ही. आता हा दिल्ली दरवाजा बघितला. अजून आता बीबी का मकबरा बघायला गेलो. जेव्हा 5 चक्की बघायला गेलो तेव्हा सुद्धा असे भरपूर गेट्स होते. आणि प्रत्येक काही शूट नाही करता आले मला. छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह. इकडे जेल आहे. सध्या आपल्या काही कामाची नाही. पण बघा, हे पूर्ण औरंगजेबाचं इथे राज्य असल्या होतंच. त्यामुळे ना हे सगळं जुनं काम सगळीचकडे दिसतं आपल्याला, प्रत्येकच ठिकाणी. झुप करून आपण डायरेक्ट बाप्पाच्या घरी लँड करू. हां, आता कुठे जायचं आपल्याला? माझ्या घरी. चला आता यांच्या घरी. कारण की चालवणाऱ्याला मजा येते आणि बसणाऱ्याला सुद्धा. आणि छान एक्सपिरियन्स. आणि सारखे ना मला चिडवतात मध्ये मध्ये की याचा फोटो घे, त्याचा फोटो घे, त्याचा फोटो घे. हे चाललंय 2 दिवसापासून.
आणि आता डायरेक्ट आता आम्ही यवतमाळला जाऊ आणि यवतमाळवर मग पुढचे जे काही व्हिडिओ असतील ते यवतमाळला आता तुमच्यासोबत शेअर करेन. जेवढे मला करता येईल तेवढे. शक्यतो मी शॉर्टच करण्याचा प्रयत्न करेल कारण की तिथे वायफाय वगैरे नाही आहे, त्यामुळे मग असे व्हिडिओ पूर्ण अपलोड करणं आणि जमत नाही एडिटिंग करून त्यासाठी. तर मिनी व्लॉग्स नक्की बघत चला. आता छान छान व्लॉग्स येतील, सगळेच जण आहेत, काहीतरी मजा मस्ती करू असा विचार आहे. तर चला मग भेटूया उद्याच्या एका छानशा व्हिडिओसोबत आणि यवतमाळला पोचल्यावर दाखवते मी. बाय, टेक केअर, बी सेफ ऑलवेज. बाय. मजा आली वेदांत? मजा आली औरंगाबाद? तो म्हणतो सगळं मम्मी जुनं बघितलं आम्ही, बाकी काय विशेष. आता ते त्यांना तसं वाटणार, पण छान वाटलं जे असंच चाललंय, हे असंच चाललंय. काय काय नुसतीच मोबाईल बघत राहते, व्हिडिओ काढायचे काय नाही. इंस्टाग्रामवर मी खूप चांगले रील्स अपलोड केलेले आहेत, ही सगळी मजा मस्ती सुद्धा अपलोड केलेली आहे. तर कविता, यूट्यूबवर कविता म्हणून माझं इंस्टाग्राम हँडल आहे, तिथे तुम्ही फॉलो नसेल नक्की एकदा फॉलो करा. तर चला भेटूया, बाय बाय. ते गाणंच सापडत नाही मला, त्याच्यावर एक रील टाकायची आहे मला. तिथं काय बोलले की मी काहीतरी बोलले, ते काहीतरी वेगळंच बोलले. कधी जेवताना मी तुला काहीतरी बोललो ना, लगेच ती बोलली हे असं आहे म्हणून.